डायग्राम क्लिअर दिसते का? ओके. या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत QPSK transmitter. Okay. So in case of QPSK transmitter, there is a four different types of phase shift gain. Okay. Quadrature means the full form of QPSK is nothing but quadrature phase shift gain, where we obtain four different types of phase shift. Okay. So QPSK आणि PSK मध्ये काय डिफरन्स असणार आहे? In case of PSK, we get only two different phase shift, that is 0 degree and 180 degree. Okay, and we are transmitting only one bit at a time. But in case of QPSK, we consider the pair of bits, means two bits are transmitted at a time, and as per that we are going to consider the phase shift. That means what it indicates, then whatever the amount of information transmitted is larger as compared to BPSK transmitter. ठीक आहे. सो PSK मध्ये तिथे सिंगल बिट ट्रान्समिट होता, इथे पेअर ऑफ बिट्स ट्रान्समिट होत आहे विथ द सेम बँडविड्थ मध्ये चेंज नाही आहे, बट ऑनली चेंज इज व्हॉट, अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्समिटेड कम्पेअर टू BPSK इज मॅक्झिमम. सो हे स्टडी करण्यासाठी वी हॅव टू स्टडी ऍक्च्युली इट्स मेन सर्किटरी, दॅट इज नथिंग बट दिस वन. सो हे सर्किट कसलं आहे? It is called as a bit splitter, or you can say it is simply your parallel to serial converter. Serial to parallel converter. Okay. So this circuit is of SIPO. I think तुम्ही digital technique मध्ये स्टडी केला असेल SIPO, where serial input takes place, means input transmission is serially takes place, but on the last edge of clock the parallel transmission of data takes place. ठीक आहे. पॅरलल म्हणजे काय? ॲट अ टाइम सायमल्टेनियस तुम्हाला डेटा मिळतोय. सो जेवढे नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप्स असणार आहे तेवढे नंबर ऑफ बिट्स तुम्हाला काय मिळतील? आउटपुटला अवेलेबल होतील. म्हणजे 4 फ्लिप फ्लॉप असतील तर सायमल्टेनियसली तुम्हाला 4 बिट्स अवेलेबल होतील. 2 फ्लिप फ्लॉप असेल तर 2 बिट्स. ठीक आहे. या कॉम्बिनेशननुसार, किंवा 3 असेल तर 3 बिट्स कॉम्बिनेशन तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळेल. सो ही सर्किटरी बिट स्प्लिटर म्हणजे ऍक्च्युली काय असतो? तुमचा SIPO सर्किटरी असते. सो ही SIPOच्या बेस्ट नुसार आपण पुढे काय करतोय? कनेक्ट करतोय. एक आहे तुमचा इन फेज मॉड्युलेटर आणि दुसरा आहे क्वाड्रेचर फेज मॉड्युलेटर. टू दी क्वाड्रेचर फेज मॉड्युलेटर वी आर गोइंग टू ऍड अ 90 degree फेज शिफ्टर. ओके. सो दॅट टू गेट द अनदर वेव फॉर्म, दॅट इज कोसाइन वेव, and here you get simply sine wave. So this carrier oscillator generates, or the simply local oscillator generates a signal, carrier signal, which having center frequency or cutoff frequency FC, and it is directly transmitted to in phase modulator, and while transmitting to Q phase it is first shifted by 90 degree. जेव्हा तो 90 degree ने शिफ्ट होतो तो आपला होतो कोसाइन वेव फॉर्म. कोसाइन वेव फॉर्म तुम्हाला माहित असेल. सो कोसाइन वेव फॉर्म मध्ये एक्स वाय ऍक्सिसला काय असतं सांगा? साइन असतो का कॉस असतो? बर, एक्स ऍक्सिसला किती जणांचं म्हणणं आहे साइन असतो? रेज हँड रेज करा तुम्ही. ओके. दर्शना, देन पार्थ, ओके, प्रथमेश, नेक्स्ट निलेश. ठीक आहे. सुजल, मयूर, ओके. ठीक आहे. सो व्हेरी गुड. सो इट जनरली when we going to draw the trigonometric format of, or the what we called it as a phase quadrant, जेव्हा आपण ड्रॉ करतो, then there is always a sine wave on its x axis and cosine we consider on y axis. So generally ह्या केसमध्ये काय असणार आहे? तुमचा इथे आपला असेल I फेज आणि इथे असेल Q फेज. Okay, I phase and Q phase. Q means what? 90 degree phase shifted waveform, that is cosine wave, आणि I means sine wave. ठीक आहे. सो आपल्याला जे जनरेट झालेलं होतं सिग्नल, सो साइन जेव्हा 90 डिग्रीने शिफ्ट होतो त्यावेळेस इथे जनरेट काय होते बघा. 90 डिग्रीने जेव्हा शिफ्ट झाला की तुमचा अँगल कोणता होतो? वेवफॉर्म कोणती जनरेट होते? कोसाइन वेव्ह जनरेट होते. हे इकडनं क्लिअर होतंय. त्यानंतर आपल्याला पुढे काय इथे
a summer is obtained. Summer means what? To just to add these two both signals so that to consider the phase shift. ठीक आहे, फेज शिफ्ट आपल्याला कन्सिडर करायचे असते, त्यासाठी आपण काय करतो, एक ॲडर किंवा समर यूज करतो. एक मिनिट. सो त्याच्यासाठी आपल्याला आधी बीट स्प्लिटरचं जे फंक्शन आहे ते महत्वाचं समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण बघू की कशा कशा फेज शिफ्ट चेंज होतात. ठीक आहे. सो याच्यामध्ये हा जो आहे हा तुमचा आहे SIPO, दॅट इज सिरियल इन पॅरलल आउट. लेट अज्युम दॅट फर्स्ट बीट ट्रान्समिटेड सिरियली, दॅट इज 0. ठीक आहे, पहिला बीट आला 0. 0 आल्यामुळे काय होणार आहे, इथे आधी इनिशियली पहिली फर्स्ट क्लॉक पल्स अप्लाय केली. फर्स्ट क्लॉक पल्सला तुमचा फर्स्ट फ्लिप फ्लॉप काय होणार आहे, सेट होणार. ठीक आहे, सेकंड फ्लिप फ्लॉप त्या स्टेटला काय असेल, रिसेट असेल. ठीक आहे. सो ह्या कंडिशनमध्ये म्हणजे दोघांची व्हॅल्यू इनिशियली काय असते, 0-0च असते. आणि डेटा पहिले काय होतं, फर्स्ट क्लॉकला जेव्हा तो क्लॉक पल्स अप्लाय होते त्यावेळेस डेटा कुठे अवेलेबल होतो, फर्स्ट फ्लिप फ्लॉपच्या अक्रॉस. सो फर्स्ट फ्लिप फ्लॉपला इथे काय मिळणार आहे, तुम्हाला 0 मिळेल. आणि हा जो फ्लिप फ्लॉप आहे हा ऑलरेडी रिसेट कंडिशनमध्ये, हा पण काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे हा याच्याकडनं आउटपुट नाहीये, पण इनिशियली जी स्टेट आहे तीच कॅरी फॉरवर्ड होणार आहे. पण इथलं काय झालेलं आहे, याला एक इनपुट पास झालेला आहे. हा इनपुट इथे ऑब्टेन झाला फर्स्ट फ्लिप फ्लॉपला, दॅट इज 0. हा 0 जेव्हा इकडे पास होतोय, इथे काय मिळतं तुम्हाला, साईन वेव्ह मिळते. ठीक आहे. सो हा ॲज इट इज कन्सिडर करतो, ॲज अ प्लस साईन म्हणून कन्सिडर करतो, किंवा आपण अजून करू दॅट दिस कन्सिडर इट ॲज अ इव्हन बीट. याला इव्हन बीट म्हणून तो कन्सिडर करतो आणि तो साईन वेव्ह ट्रान्समिट करतो. साईन वेव्ह ट्रान्समिट करताना इकडनं त्याला आउटपुट जाणार नाहीये, इकडनं काहीच आउटपुट जात नाही. किंवा अजून करू की 0-0 मुळे काय होणार आहे, इथे समजा कोसाईन वेव्ह गेली. सो दोन्ही पण काय झाले, इव्हन बीट झाले. 0 आणि 0 दोन्ही पण काय झाले, इव्हन बीट झाले. सो तुम्हाला काय मिळतं, साईन कोसाईन. ठीक आहे, साईन आणि कॉस मिळालं, दोन्ही पण काय प्लस आहेत, प्लस साईन प्लस कॉस. सो काय येणार तुमचा फेज शिफ्ट, फेज शिफ्ट काय असेल तुमचा, दोन्ही जेव्हा प्लस असतात त्या मोमेंटला त्या कंडिशनमध्ये तुमचा, समजा इथे आपण अझ्युम केला हा तुमचा 0-0 सॉरी इथे साईन आणि इथे कॉस, दोन्ही प्लस आहे. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तुम्हाला इथे कुठेतरी मिळणार आहे. आयदर तुम्हाला फेज शिफ्ट काय मिळेल, आयदर यू विल गेट फेज शिफ्ट ॲज 45 डिग्री और यू विल गेट फेज शिफ्ट ॲज 0 डिग्री. ठीक आहे. सो आपण अझ्युम करू 0, 90, 270 या मॅनरने, किंवा 45 नंतर इकडे काय जातो 90, इथे काय आहे 135, आणि इथे काय, मला ते कॅल्क्युलेशन सांगा आता, 45, 45, 45, 45, 4-25, 180 डिग्री पुढे असं जातो सिम्पली. ठीक आहे. सो कसंही कन्सिडर करा, आपण अझ्युम करू की हा 0 डिग्री फेज शिफ्ट ऑब्टेंड होतोय फॉर 0-0 वेन युअर साईन अँड कॉस बोथ आर पॉझिटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट बीट मी जेव्हा ट्रान्समिट केला, नेक्स्ट बीट अझ्युम करू आपण 1 आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्लॉक पल्सला 1 ट्रान्समिट केला, इथे 1 आला, त्यावेळेस इथला डेटा काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. सो डेटा जाताना इथला 1 इथे जाईल नेक्स्ट क्लॉक पल्सला. सो इथे 1 आला. ठीक आहे, 1 आला, मग डेटा काय झाला, 1-0 झाला. 1-0 ला इथे साईन वेव्ह काय कन्सिडर करणार, इट कन्सिडर इट ॲज अ ऑड बीट. ठीक आहे. 1 ला काय कन्सिडर करणार, ऑड बीट. म्हणजे तुमचा साईन काय झाला, आवाज बर आता येतोय आवाज, ओके. सो -1 ला तो कन्सिडर करणार ॲज अ ऑड बीट. सो हा काय कन्सिडर करेल ॲज अ मायनस साईन, आणि हा 0 आहे म्हणजे प्लस कॉस. सो अशी कोणती स्टेट आहे, मायनस साईन आणि प्लस कॉस. सो इकडची स्टेट आहे मायनस साईन आणि प्लस कॉस, म्हणजे ही. म्हणजे आपण ॲझ्युम करू फॉर 1-0 यू विल गेट 180 डिग्री फेज शिफ्ट. ठीक आहे. सो काय मिळाला, 180 डिग्री फेज शिफ्ट मिळाला. सेम वे पुढचं ऑपरेशन बघू. अझ्युम केलं मी परत, नेक्स्ट बीट काय आलेला आहे, 1 आलेला आहे. ठीक आहे. 1 आल्यानंतर काय होणार आहे,
इथून परत 1 गेला आणि इथे ऑलरेडी 1 होता, तो 1 कुठे झाला, शिफ्ट झाला इथे. ठीक आहे. आणि हा जो 1 आहे हा परत इथे आला. शिफ्टिंग आहे, शिफ्ट रेजिस्टर आहे. सो एक एक बिट तो काय करतो, सिरियली शिफ्ट करतो आणि तुम्हाला पॅरलल डेटा मिळतो. पॅरलल डेटा मिळताना काय मिळाला, 1 1. सो आता हा अजून काय करेल, ॲज अ ऑड बीट साईन वेव्ह, हा पण अजून काय करेल, ॲज अ ऑड बीट. सो मायनस कॉस इथे जनरेट होतं. सो मायनस कॉस आणि मायनस साईन कुठे आहे, इथे आहे मायनस कॉस, इथे आहे मायनस साईन. दॅट मीन्स यू विल गेट फेज शिफ्ट ऑफ 270 डिग्री. सो 1 1 ला तुम्हाला फेज शिफ्ट काय मिळाला, 270 डिग्री. क्लिअर. आता समजा डेटा गेला इथे 0. 0 गेल्यानंतर काय होणार, इथं हा 0 रिप्लेस होईल, इथला 1 ॲज इट इज शिफ्ट होणार. सो इथे तुम्हाला डेटा मिळाला 0 1. हा 0 ॲझ्युम करेल इवन. सो साईन प्लस साईन जनरेट होईल. सो प्लस साईन म्हणजे इथे. ठीक आहे. बट मायनस कॉस म्हणजे स्टेट कोणती आली तुमची, मायनस, एक मिनिट, 90 डिग्रीची. एक मिनिट, काहीतरी गोंधळ झाला. मायनस साईन 0 1 0 1 प्लस साईन मायनस कॉस. कोणती राहिली फेज शिफ्ट, एक मिनिट लिहून घेते मी आधी. 0 0 ला काय मिळालं आपल्याला, 0 0 ला 0 डिग्री मिळाला. त्यानंतर आपण घेतला होता 1 0 म्हणजे मायनस साईन प्लस कॉस म्हणजे 180 डिग्री मिळाला होता. 1 1 ला आपल्याला मिळालं 270 डिग्री. ओके. राहिला 90 डिग्री 0 1. सो प्लस साईन आणि मायनस कॉस जो आहे तो काय आहे, इनवर्स ऑफ दिस 270 चे इनवर्स आहे. सो तो काय कन्सिडर करणार ॲज अ 90 डिग्री फेज शिफ्ट. ठीक आहे. सो 90 डिग्री फेज शिफ्ट तुम्हाला 0 1 ला मिळतोय. सो या मॅनरने हे फेज चेंज होता. जर मला हे ब्लिट स्प्लिटर सर्किट नसेल यूज करायचं तर माझ्याकडे दुसरा सेकंड ऑप्शन काय आहे. सेकंड ऑप्शन असा आहे की तुम्ही इन्स्टेड ऑफ युजिंग बीट स्प्लिटर यू कॅन यूज बायपोलर NRZ एन्कोडर 2. ठीक आहे. सो तुम्ही बायपोलर NRZ पण काय यूज करू शकतात. सो बायपोलर NRZ ची कन्सेप्ट काय आहे, जेव्हा 1 असेल, पहिला 1 असेल तर तो काहीतरी चेंज मिळतो, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हला जाईल, नेक्स्ट 1 ला तो निगेटिव्ह मिळतो. ठीक आहे. सो या मॅनरने 1 ला तो इथे ते सेम इवन ऑड कन्सिडर करणारे, 0 तर जसंच तसं जाणार आहे डेटा जाताना. ठीक आहे. सो त्या मॅनरने पण काय होते, आपल्याला फेज चेंज मिळू शकतो. सो तुम्ही बायपोलर NRZ पण यूज करू शकता, ऑर एल्स यू कॅन यूज बीट स्प्लिटर 2. ठीक आहे. सो या मॅनरने तुम्ही इथे तुम्हाला काय दिसतंय, फॉर कॉम्बिनेशन ऑफ बिट्स मीन्स फॉर इच सिम्बॉल. कॉम्बिनेशन ऑफ बिट म्हणजे काय असतो, हा एक सिम्बॉल झाला 0 0 0 1 हा सेकंड सिम्बॉल, 1 0 आणि 1 1. सो प्रत्येक वेळेस तुम्हाला काय मिळते, फेज चेंज मिळतोय. सो देर इज अ फेज शिफ्ट ऑफ 4 डिफरंट टाइप्स ऑफ फेज शिफ्ट. 0 0 ला मिळाली तुम्हाला 0 डिग्री, 0 1 ला मिळाली 80 डिग्री. ठीक आहे. आणि 1 0 ला मिळाला 180 डिग्री. 180 डिग्री बरोबर आहे ना लिहिलेला. आणि इथे मिळाला 270 डिग्री. ठीक आहे. सो या मॅनरने तुम्हाला काय मिळालं, फेज चेंज मिळालेला आहे. सो हा झाला QPSK मॉड्युलेटर. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट, मॉड्युलेशन परफॉर्म करताना काही समजलंच नाही असं. हा QPSK मॉड्युलेटर यूज होतो जनरली मोबाईल फोन्समध्ये, फोन सिस्टीममध्ये पण यूज होतो. त्याच्यानंतर मोडेम्समध्ये यूज होतो. ठीक आहे. मोडेम्समध्ये पण QPSK मॉड्युलेशन तुम्ही यूज करता, कारण बेसिकली ही जी टेक्निक आपण डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक स्टडी करतोय दे आर ऑल रिलेटेड टू मोडेम. ठीक आहे. काही डाऊट. ओके. त्याचं नंतर रिसिव्हर आहे, रिसिव्हर आपण स्टडी करू. डायग्राम शेअर करते. सो ही QPSK रिसिव्हरची डायग्राम आहे. QPSK रिसिव्हर. रिसिव्हरमध्ये काय दिसतंय तुम्हाला, अगेन वी आर युझिंग 2 डिफरंट मॉड्युलेटर्स. ओके. वन PSK1 विच जनरेट्स इन फेज वेव फॉर्म and another one is PSKQ which generates quadrature waveform. ठीक आहे. सो हे जनरेट करतोय वेवफॉर्म डिफरंट, 2 वेवफॉर्म जनरेट करतोय. एक मिनिट.
आणि पुढे काय दिसतंय, बँड पास फिल्टर्स आहे आणि एक लोकल ऑसिलेटर आहे. आता इकडनं काय होणार, जो काही QPSK प्लस नॉईज सिग्नल आहे तो तुम्ही मॉड्युलेटरकडनं मल्टिप्लाय करून घेता कॅरियर ऑसिलेटरने. सो तुम्हाला काय मिळतं, इम्प्रूव्ड व्हर्जन ऑफ युअर QPSK सिग्नल. हा, इथे बाकी काहीच होणार नाही. जो काही QPSK तो फक्त काय होणार आहे, इम्प्रूव्ड होणार आहे. आणि इम्प्रूव्ह होताना पुढे जातोय, पास होते तो बँड पास फिल्टरला. बँड पास फिल्टरला इथे तुम्ही काय केलेलं असणार आहे, रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी दिलेले असणार आहे की इन फेज, म्हणजे इथे साईन वेव्ह जनरेट होत असेल आणि इथे तुम्ही जनरेट करताय कोसाईन वेव्ह. ठीक आहे. सो त्याच्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीज तुम्ही दिलेल्या असणार आहे. ज्या काही शिफ्टेड व्हर्जन असतील किंवा 1ला हाय फ्रिक्वेन्सी अजूम केलेली असेल तर 0ला लो फ्रिक्वेन्सी असेल, त्या मानाने तो काय करणार. सो बँड पास फिल्टर कडनं आवाज येतोय क्लिअर. बरं. सो बँड पास फिल्टर कडनं तो फिल्टर करणार आहे जे काही रिक्वायर्ड सिग्नल आहे. हा रिक्वायर्ड सिग्नल जातोय अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला. सो अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला मग समजा इकडे साईन वेव्ह कडनं जो काही बीट स्ट्रीम येणार आहेत, कन्व्हर्जन म्हणजे मायनस साईन आला तर तो काय कन्सिडर करेल, ॲज अ 1 कन्सिडर करेल. प्लस साईन आला तर तो कन्सिडर करेल 0. सो या मानाने. आणि इकडनं पण डेटा जेव्हा कन्सिडर होतोय तो काय होणार आहे, प्लस कॉस असेल तर तो काय करणार 0, मायनस कॉस असेल तर तो 1 कन्सिडर करणार. सो 0101 हे डेटा इथे येत आहे. ठीक आहे. आता इथे तुम्ही काय यूज करताय, पॅरलल टू सिरियल कन्व्हर्टर. म्हणजे जो काही पॅरलल रिसिव्ह झालेला डेटा आहे तो 1 बाय 1 काय होणार आहे, सिरियली ट्रान्समिट होणार आहे आणि यू विल गेट दी ओरिजिनल डेटा बिट स्ट्रीम. सो आता याचे मला एक राहिलं, वेव फॉर्म सांगायचं राहिल्या. वेव फॉर्म्स मी इथेच ड्रॉ करते. ट्रान्समिटर मध्ये फेज शिफ्ट कसा ऍड होतोय. सो सगळ्यात महत्वाचं आधी मी क्वाड्रंट थ्रू सांगते की क्वाड्रंट महत्वाचे आहेत, तुमचे हे लक्षात आले पाहिजे. इथे साईन, ठीक आहे, इथे कॉस, मायनस कॉस आणि इथे मायनस साईन. सो इथे काय येणार आहे, साईन आणि कॉस दोन्ही पण काय असणार आहे, प्लस प्लस. सो इथे येईल 0 डिग्री फेज शिफ्ट. जेव्हा तुमचा साईन निगेटिव्ह आहे, कॉस पॉझिटिव्ह आहे, तर इथे काय मिळते तुम्हाला, ही 180 डिग्री फेज शिफ्ट. म्हणजेच काय आलं, आपण अजून करू, साईन पॉझिटिव्ह आहे म्हणजे 0 आणि कॉस निगेटिव्ह आहे म्हणजे 1. सो 0-1 हा डेटा मिळालाय. 0-1ला तुम्हाला 180 डिग्री फेज शिफ्ट मिळते. मायनस साईन मायनस कॉस म्हणजे दोन्ही पण काय झाले 1-1. सो त्याला काय मिळाले तुम्हाला 270 डिग्री फेज शिफ्ट. आणि इकडे काय मिळते तुम्हाला, प्लस साईन मायनस कॉस. प्लस साईन म्हणजे काय, 1-0. ठीक आहे. सो 1-0 हा डेटा मिळाला. सो इथे काय तुम्हाला मिळतंय, 90 डिग्री फेज शिफ्ट मिळते. सो हे जे आहे, ह्या फेज शिफ्ट ज्या आहेत ह्या तुम्हाला ड्रॉ करायच्या असतात. ड्रॉ करण्यासाठी सिम्पली आपण अझ्युम करू डेटा बिट स्ट्रीम. आधी लिहून ठेवा. 0-0ला 0 डिग्री, 0-1ला 180 डिग्री, 1-0ला 90 डिग्री आणि 1-1ला 270 डिग्री फेज शिफ्ट. ठीक आहे. सो आता इथे एक वेव फॉर्म ड्रॉ करून दाखवते मी. सो अझ्युम करू बिट स्ट्रीम, पहिले 0-0, मग 0-1. ठीक आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतील, कॉम्बिनेशन कन्सिडर करावं लागणार आहे. सो आपण एक काम करू, सिम्पली इथे या मॅनरने ड्रॉ करू. इथे समजा डेटा आहे 0-0, इथे आहे 0-1, इथे आहे 1-0 आणि इथे आहे 1-1. ठीक आहे. कॅरियर सिग्नल आहे तुमचा नॉर्मल, हा कॅरियर सिग्नल आहे. साईन कोसाईन तुम्ही देताय. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फेज शिफ्ट ड्रॉ करायचं आहे. फेज शिफ्ट आपल्याला माहिती की 0-0ला 0 डिग्री म्हणजे आहे जशीच तशी वेव फॉर्म जाणार. 0-1ला काय मिळते, 180 डिग्री फेज शिफ्ट मिळते. सो 180 डिग्री म्हणजे काय, तिथूनच परत तो काय होणार, स्टार्ट होणार. सो हा जो चेंज आहे हा इंडिकेट काय करतो, 180 डिग्री. त्यानंतर 270 डिग्री 0-1-0ला काय मिळते, 90 डिग्री. 90 डिग्रीला काय, जेव्हा तो इथे स्टॉप होतोय सिग्नल, तो त्याचा अँप्लिट्यूड थोडंसं इन्क्रीज करून काय करणार, तो पुढे शिफ्ट होणार या मॅनरने. ठीक आहे. सो या मॅनरने जाणार. सो हा जो इंडिकेट करतोय हा कॉन्स्टंट म्हणजे इथून वरती जाणार, तो परत इथून तो 90 डिग्री शिफ्ट होणार. सो हा झाला तुमचा 90 डिग्री. त्यानंतर 1-1ला काय मिळते तुम्हाला, 270 डिग्री म्हणजे अपोजिट टू 90. म्हणजेच काय, हा परत इकडनं स्टार्ट होईल आणि परत रेग्युलर जाणार.
सो हा जो चेंज आहे हा समवट DC तुम्हाला मिळतोय, इकडनं परत शिफ्ट होऊन परत इथे खाली जातोय. सो तो झाला 270 डिग्री. सो या मानाने तुम्हाला वेवफॉर्म्स ड्रॉ करायचे असतात. जेव्हा तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारताय जनरेशन किंवा ट्रान्समीटर, तर तिथे वेवफॉर्म कंपल्सरी ड्रॉ करायचे आहे. रिसिव्हिंग एंडला वेवफॉर्म नाही ड्रॉ केली तरी चालेल, पण ट्रान्समीटरला तुम्हाला वेवफॉर्म कंपल्सरी असतात. ठीक आहे. सो याच्यात काही डाऊट आहे का QPSK मॉड्युलेशन डिमॉड्युलेशन मध्ये?